टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या रावेर तालुक्यात पुनर्वसनाच्या मागणीसाठी धुरखेडा येथील ग्रामस्थ हे तापी नदीच्या पात्रात आंदोलन करताय। आपण पाहू शकता 1 तासापासून या ठिकाणी महिला देखील आंदोलनासाठी उतरलेल्या आहेत। गेल्या 1 तासांपासून जवळपास या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। यात एक जण गंभीर झाल्याचं देखील मानलं जात आहे। एक सध्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। 1 तासापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणी महिला वर्ग करताय। काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। काय मागणी आम्हाला कलेक्टर साहेब येणार नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही तर आम्ही तप्तीतून निघणार नाही। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कलेक्टर साहेब येतील तर आम्ही तप्तीच्या बाहेर निघणार नाही। आम्ही आज 26 वर्ष झाले आम्ही हाल बघताय। ते पैसे खाऊन सुद्धा चालले जातात। आज त्याला एवढी कठीण कधी पैसे असतील ते राहते का? त्याच्या पुढे आम्ही राहत आहे पण तरी बी आमचं एक हात नाही येते। कलेक्टर साहेब येणार नाही तर आम्ही आज तप्तीच्या बाहेर निघणार नाही तर आत्महत्या करू आम्ही लेकरं बाहेर घेऊन सणा। आम्हाला 2 दिवस लागत। आमच्या आजूबाजूचे 25 गावांचे पुनर्वसन झाले पण आम्हाला लाईन पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गेल्या 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। नदी पात्रात या ठिकाणी महिला देखील उतरलेल्या आहेत। प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। काय नेमक्या मागण्या आहेत? सर गेल्या आमच्या 26 वर्षापासून पुनर्वसन हे रखडलेलं आहे। आम्हाला जोपर्यंत आम्ही कुठल्याही साहेबाकडे गेले म्हणजे अधिकाऱ्याकडे गेले असता आम्हाला फक्त आश्वासन देतात की तुमचं काम होईल, चालू आहे आणि प्रोसेस मध्ये आहे। हे गेले 26 वर्षापासून आम्हाला हेच सांगलं जात आहे। तरीही आमचा 26 वर्षापासून आमचं पुनर्वसन झालेलं नाही। त्यासाठी आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून हे जलसमाधी आंदोलन करावं लागत आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अशी आहे की जोपर्यंत इथे कलेक्टर साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही। जोपर्यंत आमची समजूत काढत नाही, आम्हाला आश्वासन देत नाही, आम्हाला लेखी पाहिजे की तुमचं ह्या तारखेला तुमचं होईल तरच आम्ही बाहेर निघू। जर काही आमच्या जीवाचं बरं वाईट झालं असता हे स्वर शासन जबाबदार राहील। आणखी कोणी गंभीर जखमी झाल्याचं देखील मानलं जातं। हो, एक माणसाला आता अँब्युलन्स मध्ये नेण्यात आलेला आहे। त्यांना बुचका बसल्या आहेत, ते आता त्यांना नेलेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी धुरखेडा येथील ग्रामस्थ हे पुनर्वसनाच्या मागणीसाठी हे आंदोलन करताय। गेल्या 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। यात एक जण गंभीर झाल्याचं देखील माहिती मिळतंय। प्रशासन या बाबीकडे कसं पाहतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। रवी गोरेसह मंगेश डोले, TV9 मराठी, रावेर।